मोठाच पेस निर्माण झालेला आहे। ऐन आनंदात मिठाचा खडा पडावा असं झालंय। आम्हाला तर काही सुचतच नाहीये। किती आनंदात गेले मुधोजीराव। आणि सईबाई तर दिवसभर आमच्याच आजूबाजूला उड्या मारत होत्या। ते गेले आणि हा खलिता आला। अवघड झालंय। बरं आपणहून त्यांना बोललो होतो, आपण मुलीला मागणी घातली, आता आपणच त्यांना नाही सांगायचं आणि कोणत्या तोंडाने नाही सांगायचं? हे साहेब काहीतरी मार्ग निघेल। कसा मार्ग निघावा पंत? आपण महाराज साहेबांनाच सांगूया का आम्ही इथं शिवबाचं लगीन ठरवलं? आणि मग महाराजांनी दिलेल्या शब्दाचं काय? त्यांचा शब्द खोटा पडणार आणि ते पाप आमच्यामुळे घडणार। आणि महाराजांनी सोयरीक घडवली म्हणजे तेही कोणीतरी मातब्बर सरदार असणार, म्हणजे ते दुखावले जाणार। ही इथं आड आणि तिथं वीर अशी गते। त्यातून आम्ही महाराज साहेबांचा शब्द ऐकलाही असता, त्यांना हो म्हटलंही असतं। पण खरंच आम्हाला सई खूप आवडली। शिवबांना अगदी शोभून दिसते। शंकर पार्वतीचा जोडा दिसतो तो। हा खलिता आल्यापासून मला असं सारखं वाटतंय, हे यात काही राजकारण तर नाही ना? अहो कोण राजकारण करणार? मुला लेकरांच्या लग्नात कोण विघ्न आणणार? नाही मला आपलं वाटलं हो राणी साहेब, म्हणजे नाही आम्हाला तशी काही शंका येत नाही। आणि तसंही यात काही राजकारण असेल तर ते आम्ही जुमानणार नाही। प्रश्न फक्त एवढाच आहे की महाराजांना होय कसं म्हणावं आणि मुधोजीरावांना नाही कसं म्हणावं। सईबाईच्या मातोश्री, अहो कुठं गेला होता तुम्ही? हो आई, निमजाईला पेढा ठेवून आले। म्हटलं आधी तिचं तोंड गोड करावं आणि मग फलटणमध्ये साखर थैली फोडू। साखर थैली काय? अहो पराती भरून पेढेच वाटूया की। खरंच हो, ती एवढीच मोठी घटना घडली आहे आणि तीही ध्यानीमनी नसताना। खरं सांगू आई, निमजाईचीच ही कृपा, बाकी काही नाही। खरंय, तिचं लक्ष आहे म्हणूनच ही सोयरीक जुळली। खरं तर आम्ही खचूनच गेलो होतो। आदिलशाहीने आमच्यावर बडगा उगारला। आमची एवढी मोठी जहागीर त्याच्या डोळ्यात सलू लागली, त्यामुळे किती त्रास दिला। म्हटलं सगळं संपलं, परंतु नाही, शहाजी राजे मदतीला धावले। शहाजी राजांनी तुमची सोडवणूक केली आणि जिजा राणी साहेबांनी आपल्याला परत बांधून घेतलं। हो बांधलं, पण रेशमाच्या गाठीत। खरंच हो, रेशमाचीच ही गाठ। आता हे सगळं नीटपणानं पार पडू दे। पडेल। चला आता मला तुमच्याशी बोलत बसणं काही हिताचं नाही। हा म्हणता निरोप येईल, साखरपान होईल, मुहूर्त धरला जाईल। दिवस येऊ असे भरभर जातात। आपण आपलं तयारीत असलेलं बरं। तुम्ही तयारीत राहाच, पण कार्य सिद्धीस न्यायला आई निमजाई आहेच की। हो तेच सांगून आले देवीला, हे एवढं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे। आम्हाला या सर्वावर एकच पर्याय दिसतोय, महाराज साहेबांना आपण तातडीने निरोप पाठवूया। निरोप पाठवूयात, पण काय निरोप पाठवायचा? इकडची घडामोड स्पष्टपणे सांगूया का? हो आपण त्यांना सांगूया की आपण निंबाळकरांची सोयरीक जमवली आणि सईबाई आम्हाला आवडलेत म्हणून। बरं, तसा मजकूर लिहितो मग तर झालं। नको नको, आजवर आम्ही महाराज साहेबांचा विचार न घेता एकही गोष्ट केली नाही आणि आज एवढा मोठा निर्णय आम्ही परस्पर घेऊन मोकळ्या झालो, हे आम्हालाच पटत नाहीये। राणी साहेब, आपण निर्णय घेतला तेव्हा एक खलिता पाठवला ना? ते झालंच, पण महाराज साहेब आमचं मन राखण्याकरता त्यांनी पसंत केलेली सोयरीक मोडतील। ज्या कोणा सरदाराला शब्द दिलाय तो शब्द त्यांना मागं घ्यावा लागेल। अहो घेऊ द्या घेतला तर। नाही नाही पंत, आमच्यामुळे त्यांना शब्द मागे घेण्याचा कमीपणा नको यायला। मग राणी साहेब आपणच सांगा काय करायचं ते।
आम्हाला असं वाटतं आम्ही फारच घाई केली मुधोजीरावांशी नवं नातं जोडण्याची. हो ना? आणि साहेब आपण शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही हे सगळं शिवबांच्या भल्यासाठीच करताय ना. आमचं म्हणणं वेगळं आहे. हे लग्न हो न हो, ही सोयरीक थांबेल न थांबेल, पण या क्षणाला आमच्यासाठी महत्वाचा आहे तो महाराज साहेबांचा शब्द, आणि त्यांचा शब्द आमच्यासाठी पृथ्वी मोलाचा आहे. हो, तेही खरंच. मग तुर्तास निंबाळकरांना खलिता पाठवू? म्या एक बोलू का? नाही, आपण महाराज साहेबांना एक खलिता पाठवलाय ना, मग आता आपण त्यांचा जवाब येईपर्यंत थांबूया. तेच योग्य आहे. अगं, हे काय? सगळं ठीक होईल. आतापर्यंत महाराज साहेबांपर्यंत आमचा खलिता पोहोचला असेल. बघू ते काय म्हणतात. कदाचित त्यांना आमचा निर्णय आवडेल. काय सांगावं, आवडेल. आणि शेवटी आई जगदंबेच्या मनात असेल तर सईबाई या घराची सून होईल. अहो ऐका, राणी साहेबांचा निरोप तरी येऊ द्या. अहो, राणी साहेबांनी शब्द दिलाय ना आपल्याला, मग शंका कशाला घ्यायची? दादासाहेब थांबा थांबा, दादासाहेब ऐका ना, दादासाहेब ऐका. अहो दादासाहेब, दादासाहेब हे बघा. हा शुभ लग्न, सावधान. आम्ही सांगून ठेवतो, आम्हाला चिडवू नका, नाहीतर आम्ही लग्नच करणार नाही. अच्छा, मग लाजत कोण होतं? आणि तसंही नवरा मुलगा काय एवढा वाईट नाही. काय 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 नाव होतं त्यांचं? शिवबा. बघा बघा दादासाहेब, नवऱ्या मुलाचं नाव घेतलं, नवऱ्या मुलाचं नाव घेतलं. दादासाहेब, पंत निरोप धाडलात? महाराज साहेबांचा खलिता आलाय बंगळुरूहून. वज्रचूडे मंडित अखंड सौभाग्यवती जिजाबाई राणीसाहेब यास भ्रतार शहाजीराजे यांचा आशीर्वाद. मागील पत्रात कळवल्याप्रमाणे आता शिवबांच्या लग्नाची घाई करायला हवी. ज्यांच्याशी आम्ही सोयरीक करण्याचे वज्र निर्धार केला आहे त्यांनाही सांगून मुहूर्त काढला पाहिजे. आता यात बदल करायचा नाही, कारण आमची अशी ठाम समजूत झाली की या लग्न गाठी जणू स्वर्गात बांधल्या आहेत. शिवाय आमच्या या निर्णयामागे राजकीय डावही आहे. काय झालं राणीसाहेब? पुढे वाचा. नाही, आम्हाला सोयऱ्यांचे नाव नाही वाचायचे. द्या, आम्ही वाचतो, आम्ही बघतो. द्या. राणीसाहेब, अहो आपण पुढे वाचलंच नाही. अहो इथं खाली सोयऱ्यांचं नाव दिलंय, मुधोजीराव निंबाळकर. म्हणजे सई? हो, तुम्हाला पसंत पडलेली सई तीच आहे त्यांच्या मनात. हाय तुळजा भवानी, तारलंच ग बाई. आणि आम्हाला मारलं हुजूर.
हे बघा हे सोयरे जे शहाजी राजाकडे गेले होते. गेले आणि हात हलवत माघारी आले, बरोबर? हा म्हणजे तसं झालं खरं, पण और क्या खंडोजी, हमारी अकल क्या घास चले गई है? मजाक समझ रखा है इस बात को? हो म्हणजे नाही नाही हुजूर. मजाक कसला? तो क्यों हम बाजी पलट नहीं सकते? क्यों मछली जाल में नहीं फंसती? क्यों क्यों? मला तर असं वाटतंय हुजूर, म्या आणि फाल्गुनराव एवढी धावपळ करतोय बघताय ना. पण खरं सांगायचं म्हणजे शहाजी राजा आणि जिजाबाई लई घट आहेत. उनकी तारीफ करना बंद करो, बंद. तारीफ नाही हुजूर, हकीकत सांगतोय. म्हणजे बघा ना, आता जिजाबाईच्या जे मनात होतं तेच आधीपासून शहाजी राजांच्या मनात घोळत होतं. मी आता डोसक्यावर हातच मारून घेतला. म्हणजे ते एवढ्या लांब तरी बी दोघांचे विचार बघा एकच करतात. म्हणजे ते एवढ्या लांब तरी बी दोघांचे विचार बघा एकच करतात. खंडोजी, शाहजी एक तरफ, जीजाबाई दूसरी तरफ, दोनों एक जैसा सोचते ऐसा नहीं है, पर नतीजा एक निकलता है दोनों का. क्यों क्यों मैं तुमसे पूछ रहा हूं. क्यों? पण हुजूर काय फरक पडतो नतीजा एक आला तरी? फर्क पड़ता है खंडोजी, बहुत फर्क पड़ता है. पूरा नक्शा दोनों के जहन में है, क्या करना है, कहां जाना है, किन लोगों को साथ लेना है, सब दिमाग में है उनके. अपना कारोबार, अपनी जागीर कैसे बढ़ानी है, दोनों अच्छी तरह से जानते हैं. और हम ये जानते हैं कि उन्हें रोकना कैसे है. खंडू जी, खेल का असली मजा अब आएगा. हाँ असं बोला की. ये शादी नहीं होगी, हरगिज नहीं होगी. शुभा और वो सही सही. शिवबा और सई एक दूसरे के गले में हार नहीं डालेंगे, ये हमारा वादा है. चला, सगळे अडसर दूर झाले. म्हणजे आपल्याला मगापावं तर जो पेच वाटत होता तो पेच नव्हताच. हो ना, मुख्य म्हणजे शिवबाना वधू म्हणून महाराज साहेबांनी देखील सईबाईंचीच निवड केली. अहो येस तर गमक आहे आमच्या महाराज साहेबांचं आणि राणी साहेबांचं. खरंच माहिती नाही, परंतु नेहमी असं होतं. म्हणजे एखादी गोष्ट आम्ही बोलणार त्याआधी महाराज साहेबांनी ती बोलावी, किंवा एखादी गोष्ट महाराज साहेबांनी करा असं म्हणावं ती आम्ही आधीच योजलेली असते. आता झालं ना मनासारखं? अगदी आमच्या मनासारखं झालंय. महाराज साहेब स्वतः जातीने लग्नाला हजर राहणार आहे. तो आनंद मोठा. अहो म्हणजे समधी काळजी मिटलीच की. बाजी काका, मुधोजी रावांना तातडीने निरोप पाठवा. हा पर निरोप काय द्यावा? अहो महाराज साहेबांनी लग्नाला होकार दिलाय असा. अहो त्यांनी तर समधी तयारी केली असं ऐकलंय. हो ना, आपला निरोप गेला की त्यांचं वराड निघेल. मग निघा म्हणावं, त्याकरता मुहूर्त कशाला काढायचा? बसा. अहो तुम्ही कशाला आहात पंत? अहो काढा की मुहूर्त. पंत, मी मुहूर्त काढूनच आलोय. या अहो सोनं पंत आपल्या पुढचे आहेत, ते दम खाणार आहेत होय. कोणता काढलाय मुहूर्त? वैशाख महिन्यातील शुद्ध पंचमी, गोरज मुहूर्त उत्तम. पंत, तातडीने महाराज साहेबांना मुहूर्त कळवा. लांबचा पल्ला गाठायचा, सर्व गोष्टींचं नियोजन करण्यासाठी तेवढा वेळ मिळेल. 3 वर्षांनी महाराज पुण्यात येत आहेत. नहीं नहीं वजीर आला, शाहजी को पुनः मत आने दो.
लेकिन कौन सी वजह देकर उसे रोक सकते हैं? वो आपका मामला है, लेकिन वजीर आला हर हाल में शाहजी को रोकना होगा। अगर भोसले और निम्बालकर का यह रिश्ता हुआ तो हमारी हुकूमत के लिए अच्छा नहीं होगा। तो ये बात है। वजीर आला कुछ भी कीजिए, लेकिन शाहजी बंगलुरु से निकलना नहीं चाहिए। अगर वो बेटी की शादी का मौका पाकर दक्कन में आया तो बगावतखोरों का हौसला और हमारी परेशानी बढ़ जाएगी। ठीक है अमीन। वजीर आला ये तो आप ही कर सकते हैं। आप वजीर सल्तनत हो, आप ही शाहजी को हुक्म दे सकते हो। मुस्तफा खान मतलब बादशाह पे जान कुर्बान। अमीन, अब तुम बिल्कुल फिक्र मत करो। ऐसी चाल चलता हूं वो शाहजी पूना का नाम ही ना ले। शुक्रिया वजीर आला। अगर आप हमारे लिए इतना करते हैं तो मैं देखो क्या करता हूं। उस शिवबा की शादी होने नहीं दूंगा। येणार म्हणजे काय? नक्की येणार? त्यांना कोण रोखणार? खरंच? त्यांच्या लाडक्या शिवबाचं लग्न आहे, ते थांबणार थोडीच. आम्हाला तर वाटतं आतापर्यंत त्यांनी निघण्याची तयारीही केली असेल. आऊसाहेब, आम्ही आमच्या आबासाहेबांना 3 वर्षांनी भेटणार. आम्ही खूप खूप बोलणार त्यांच्याशी, गप्पा मारणार. मुळात त्यांना सोडणारच नाही आम्ही. नकाच सोडू. आऊसाहेब, सगळे येणार म्हणजे आमचे दादासाहेब, जयंतीबाई वहिनी साहेब, आमच्या धाकट्या मातोश्री आणि छोटे बाळराजे व्यंकोजी तेही येणार. अहो सगळे येणार. आणि सिंदखेडचे येणार, शिवनेरीचे येणार, मकरनपुरीचे येणार, शिवाय 12 मावळ तर आहेत. अहो पुण्यात पाय ठेवायला जागा राहणार नाही. आऊसाहेब, शिवबा, महाराजांनी आम्हाला मोकळ्या हाताने खर्च करण्याची आज्ञा दिली. कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही पाहिजे असंही बजावलंय. अहो आता थांबून उपयोग नाही, वेळ कमी आहे. निमंत्रणं पाठवायची आहेत. निमंत्रण पाठवण्या अगोदर आधी नेमजाई, फिरंगाई आणि खंडोबाला जाऊन येऊ. पान सुपारी ठेवून येऊ. हो, उद्याच जाऊन येऊ आपण. एकदा का आमची घरातली कामं सुरू झाली ना, मग आम्ही तुम्हाला शोधून सापडणार नाही, बरं का? बाहेर कोणीतरी आले, भेटायचं म्हणतात. आमीन म्हणून नाव सांगतात. अमीन? होय. अमीन साहेब, तुम्ही या आमच्या घरी? हाँ मुधोजीराव, कैद से रिहा होने के बाद मियां अमीन के दरबार का रास्ता भूल गए, इसलिए हमें आना पड़ा. नाही, तसं नाही, येणारच होतो पण शहाजी के घर हाजिरी देनी थी, है ना? हो, म्हणजे जुना घरोबा आहे आमचा. या ना, बसा. आणि कसं आहे बघा, तुमचं पाय लागलं आमच्या घराला या शुभ कार्याच्या वेळी. या, पान सुपारी देतो लग्नाची. मुधोजीराव, पान सुपारी देने की इतनी भी क्या जल्दी है? हा? मतलब ये रिश्ता हमें मंजूर नहीं है. काय? पण शहाजी राजे क्या शेर है, आ जाएगा. देखो मुधोजी, अगर बादशाह खफा हो गए तो ना रहेगी जागीर, ना रहेगी आजादी. इसलिए रिश्ता तोड़ दो. पण आता तर सगळं ठरलंय, मुहूर्तही काढलाय. सोच लो मुधोजीराव, जीजाबाई ने बादशाह के खिलाफ बगावत की है. पुणे में बाहर नहीं, शाही हुक्म उखाड़ फेंका है. भगवान बिठाया, सोने का हल चलाया. जीजाबाई आदिल शाह हुकूमत की गुनहगार है, शिवाजी भी गुनहगार है.
दोनों भी गुनहगार है और आदिल शाही सल्तनत में गुनहगार की सदा सदाए मौत होती है। क्यों अपनी नन्ही सी बेटी को इतनी जल्दी बेवा करने पर तुले हो? क्यों हंसती खेलती बेटी को रोती मूरत में बदलना चाहते हो? सोच लो मुधोजीराव, ना ये रिश्ता बनेगा ना जहांगीर बचेगी अगर शाहजी का साथ दिया तो, और इस अमीन का साथ दिया तो सब कुछ मिलेगा। इसलिए रिश्ता तोड़ दो। आऊसाहेब, हा बोला. आऊसाहेब, आम्हाला भूक लागली. अहो चला ना मग या. पण हे एवढे अंगरखे कोणासाठी? अहो असं काय करता, महाराज साहेब येणार, संभाजी राजे येणार, व्यंकोजी बाळराजे येणार आहेत, सगळ्यांसाठी नको का? हा बघा, हा बुंदीचा अंगरखा आहे. हा कोणासाठी? हा अंगरखा महाराज साहेबांसाठी. हा अंगरखा लग्नाच्या दिवशी सकाळी, हा अंगरखा आदल्या दिवशी, आणि हा लग्न लागताना. हा हे सगळे फेटेही त्यांच्यासाठीच आहेत. किती रुबाबदार दिसतील ना. हो, आमचे आबासाहेब आहेतच रुबाबदार. तुम्ही त्यांच्या कपाळी कुंकवाचं नाम लावता तेव्हा केवढी खूबसूरती वाढते त्यांची. निघाले असतील नाही महाराज साहेब? म्हणजे तयारी सुरू झाली असेल. बर, तुमचं काय? आमचं काही नाही, आम्हाला भूक लागली. अहो मग सईबाईंना सांगा की. आऊसाहेब, आमचं लग्न नाही झालं अजून. हो का? आम्हाला वाटलं सईबाई इथेच आहे. आऊ, तुम्ही सारखं सारखं त्यांचं नाव नका घेऊ. जा. शिवबा, या 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 मुधोजीराव या. तुमचीच वाट बघत होतो. वर्दी मिळाली. तुमची तयारी कशी झाली आहे? इथं आम्हाला फुरसतच नाही. तुम्हाला कसा काय वेळ मिळाला? नाही, वेळ मिळाला नाही, पण मुद्दामच वेळ काढून आलोय. काही अधिक उण? नाही, तसं काही नाही, पण मुहूर्त थोडा पुढसा घ्यावा म्हणून विनंती करायला आलो होतो. अहो विनंती कसली करताय? 12 मावळात आवातण्याची पान सुपारी पोहोचली असेल. महाराज साहेब सुद्धा त्यांच्या लवाजम्यासह कधीही निघतील. मान्य आहे, पण आमची बाजू जरा लंगडी पडते. थोडी धावपळ होते आमची, म्हणून. मुधोजीराव, आम्ही आजवर पाहिलंय की वधू पिता लग्नाच्या मांडवाखालनं लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करतो, आणि तुम्ही तर मुहूर्त पुढे घ्यायला सांगताय. काही अडचण आहे का? तसं असेल तर स्पष्ट सांगा. सोच लो मुधोजीराव, ना ये रिश्ता बनेगा ना जहांगीर बचेगी अगर शाहजी का साथ दिया तो, और इस अमीन का साथ दिया तो सब कुछ मिलेगा. इसलिए रिश्ता तोड़ दो. नाही नाही राणेसाहेब, तसं काही नाही. मग झालं तर तुम्ही काहीही तयारी करू नका. फक्त तुमच्या मुलीला घेऊन या. कार्यसिद्धीला नेण्यासाठी आई भवानी समर्थ आहे. या, तुम्हाला दागिन्यांची खरेदी दाखवते. आतल्या दालनात या. आतल्या दालनात घेऊन जा. चला. सोनोपंत जी, काहीतरी गडबड आहे. लक्ष ठेवा. हुजूर,
पलटण करायची अशी तंतरली, तुम्ही असा दम मारला त्याला, ते पळत सुटलं, ते थेट जाऊन थांबलं जिजाबाईच्या वाड्यावर. एक थोडं थांबूया, मूर्त पुढे ढकला, मिनतवारे करायला लागलं. फिर क्या हुआ? फिर हुजूर, जिजाबाई के तो होशी उड गे. आता व्याही बुवा मांडवातून पळायला लागल्यावर ती तरी बिचारी काय करणार. पण हुजूर मानला तुम्हाला मानला हुजूर. आणि महत्वाचं म्हणजे हुजूर, तुमच्याकडून 2 जास्तीच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि हुजूर, खंडोजी तर म्हणाला, हुजुरांसाठी मी आज बकराच घेऊन जातो. लय दिवस झाले हुजुरांना बिर्याणी खायला नाही घातली. बिरयानी? खंडोजी से कहो हमारा ध्यान दूसरे बकरे पर है, बंगलूर का बकरा शाहजी. सुनाए शाहजी बेटे की शादी में शरीक होने आ रहा है. येणारच हुजूर, वरबाप आहे तो. शाहजी अपने बेटे की शादी में शरीक नहीं हो पाएगा. हुजूर, आपसे एक गुजारिश है, अगर इजाजत है तो. कहिए कहिए कहिए. सुना है अपने बेटे शिवाजी की शादी में शरीक होने के लिए शाहजी पूना जा रहा है. बिल्कुल सही सुना है. आलीजा, अगर आप ये इजाजत ना दे तो बेहतर होगा. मुस्तफा खान? हुजूर आला, शादी तो एक बहाना है, असल बात तो अलग है. शादी के बहाने शाहजी लोगों से मिलेगा, उसके लौट आने से बगावत खोरों का हौसला बढ़ जाएगा, जो हमारे सल्तनत के लिए खतरा है. हम उन्हें और एक मौका नहीं दे सकते जिससे दक्खन का अमन और भाईचारा खत्म हो. आपकी बात तो सच है मुस्तफा खान, लेकिन हम उन्हें वहां जाने से रोकेंगे कैसे? वजह क्या बताएंगे? हुजूर आला, किसी दूसरे हुकूमत के खिलाफ जंग का ऐलान कर दीजिए. ये बात सही है, इससे तो उनका वहां से निकलना नामुमकिन हो जाएगा. फर्जंद शाहजी दरबार में हाजिर हो रहे हैं, इजाजत हो. इजाजत है. गुस्ताखी माफ अलीजा, हमारे बेटे की शादी है. सगळे जण आमची तिथे वाट पाहत आहेत. खरं तर आता आम्ही पुण्यात असायला हवं होतं, पण आपण आम्हाला इथे बोलवून घेतलं. इसकी वजह जान सकते हैं हम? शाहजराजे, हम आपकी बात समझ रहे हैं कि आपका वहां होना बहुत जरूरी है. आप वर बाप है, और मसला यह है कि कुतुबशाही का सरदार नजीम खान हमारे मुल्क में तबाही मचा रहा है, और उसे रोकने की हमारी सारी कोशिशें नाकामयाब हो गई है. तो हम चाहते हैं कि आपके जैसा सूरमा बहादुर सरदार उसे सबक सिखाए. और हम समझते हैं कि नजीम खान को सबक सिखाने के लिए आपका वहां होना ज्यादा जरूरी है. जरूर, पण लग्नाला उपस्थित राहणं हे जास्त महत्वाचं आहे. वरबाप आहोत आम्ही. जैसे वरबाप, वैसे आदिल शाही सल्तनत के नामचीन सरदार भी हो. शाहजी राजे, वफादारी दिखाने का बेहतरीन मौका है आपके लिए. काय? हरिजब, शिवबा राणी साहेब आमची वाट पाहत असतील तिकडे. फैसला आपके हाथ में है शाहजी राजे. शादी या बादशाही, अपने जागीर की सुरक्षा या अपने सल्तनत की हिफाजत.
आओ फाल्गुनराव आओ. फाल्गुनराव काय काय हुजूर, आज आवाज एकदम मऊ लागला तुमचा. आज हम बकरा खाएंगे. बकरा जरूर जरूर. कुठला आणू बोला, खंडोजीवाला आणू का तुमचा वाला? खंडोजी वाला. तुम खाओगे हमारे साथ? नको नको हुजूर, तुम्ही शिव्या देता त्यांनीच माझं पोट भरतं. पण तेवढं हुजूर, आज खुशीचं कारण काय ते कळलं तर बरं होईल. शाहजी बंगलोर से निकला था लेकिन पहुंचा बीजापुर. अरे वाह. बादशाह सलामत अब उसे अच्छा सबक सिखाएंगे. हुजूर, आता कसलं लग्न? तो मुदुजीराव तिथे हाय कोण बसलाय म्हणतोय. हो, लग्नाचं नावच घेत नाही आता. हुजूर, काय दांडगी बुद्धी हो तुमची. मोजायला गेलो तो 12 बैलगाड्या भरतील. चला हुजूर, मी आता निघू का बकरा आणायला? नाही, येळेवारी तुलगण पेटवलेली बरी असते, नाहीतरी आज कोणाची तरी बेबे बंद होणारे हे महत्वाचं. त्या अमिलची एवढी हिंमत. कालपर्यंत आमच्या दारात होता, आता काय घरात शिरू पाहतोय. आमच्या व्यायांना जाऊन भेटतो, त्यांना धमकावतो. आता काय तो ठरवणार या घरात कोणी सोयरिकी करायच्या? तो ठरवणार या घराण्यात कोणी लेकी बाळी द्यायच्या? ते आता हे अति होतंय. हे सगळं आमच्या मर्यादे पलीकडचं आहे बाजी काका. माझ्या तर डोक्याची शिरच हटलीये. हे चांगलं नाही झालं. हा हस्तक्षेप बरा नाही. पंत, त्याला नीट समज द्या. आणि तरीही मनमानी चालूच ठेवली ना तर शिरवळच्या जंगलात जाऊन आम्ही त्याला उभा फाडू. लग्न मोडतोय, शिवबांचं लग्न मोडतोय. एवढं सोपं वाटलं होय त्याला? मारू काय उद्यात जाऊन धाड. फक्त हो म्हणा. बाजी पासल करायला काय कठीण नाही. ते भाजी काका, राणीसाहेब, आपण जरा संयमानं घेऊया. लग्न आले पुढे. लग्न तर होईलच, पण त्याआधी आमीन नावाचं विघ्न आम्ही मोडून टाकू. कसं आहे ना सोनूपंत, आम्ही धोरणाने चालतोय. शिवबांच्या लग्नामुळे 12 मावळात चैतन्य पसरले. कित्येक दिवस जत्रा खेत्रा झाल्या नाहीत, उघडपणे लग्नही लागली नाहीयेत. शिवबांचं लग्न जर धूमधडाक्यात झालं ना तर घराघरात तोरण लागेल, लग्न लागतील. पण जर शिवबांचंच लग्न मोडलं तर कोण धजावेल मोठं लग्न करायला? आणि एवढ्या लांबून महाराज साहेब येणार आहेत, त्यांना आम्ही काय सांगायचं? आता लग्न होऊ शकत नाही का तर त्या आमीननं खोडा घातला म्हणून? नाही सोनूपंत, बाजी काका, आता आपल्याला सावध राहायला हवं. नाही नाही, मला तर हे लय अवघड वाटतंय. तुम्ही तसं समजू नका, काहीही होणार नाही. अहो, असं कसं म्हणताय? आता अमीन सारखा माणूस उंबरठा ओलांडून घरात येतो, याचा काय अर्थ होतो? अहो, तो आला म्हणून आपण दबून जायचं का? तो हे सगळं करणारच, तो कुरापती काढणारच. आपण कणखर राहायचं. हा, आणि राणी साहेब आहेत ना, त्या असताना आपण का घाबरायचं? मला तर इकडं आड तिकडं वीर झालंय. हे बघा, असं काहीही मनात आणू नका. मुधोजीराव, वेल मांडवावर चाललाय, आनंदात राहा. काळजी वाटते हो मला. एकतर आत्ताच बादशाही गैरमर्यादेत सावरलोय मी. अमीन काहीतरी आगळी करणार आणि पुन्हा अडचण. बादशाह पुन्हा खफा होणार. म्हणून म्हटलं थोडं थांबावं. मुहूर्त काय पुन्हा आहेच. कसं आहे मुधोजीराव, आपल्यासारख्या सरदारांनी जर बादशहाच्या मर्जीने सोयरिकी करायच्या आणि मोडायच्या ठरवल्या तर सगळं कठीण होईल. खरंय, आणि कुठेतरी आपणही जुमानत नाही हे दाखवून द्यायलाच हवं. आणि राणीसाहेब आहेत ना, तुम्ही सगळं त्यांच्यावर सोडा आणि वराड घेऊन निघा आता. आणि हो, महाराज साहेब सुद्धा बंगळूरहून निघाले असतीलच, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करू नका. आणि मुधोजीराव,
या असल्या पोचट धमक्यांना आणि दटावणीला अजिबात दाद देऊ नका. 12 वजिरांचा काळ, वणंगपाळ या शब्दाला जागा. आऊसाहेब, शिवनेरीहून पाहुणे येणार अशी वर्दी आली. हो का? हो, आणि सिंदखेडहून निघालेले सर्वजण आजच पोहोचतील. हं. तुम्ही कसल्या विचारात आहात का? नाहीतर आऊसाहेब, तुम्ही काही लपवताय का आमच्यापासून? कोणी सांगितलं तुम्हाला? खूप विघ्न येतात का आमच्या लग्नात? हे कोणी सांगितलं आता? फलटणचे मामासाहेब आले होते. आम्ही त्यांचं सगळं बोलणं ऐकलं. ते फार मनावर घेऊ नका, त्याच्यासाठी आम्ही आहोत. तुम्ही काळजी करू नका, निर्धास्त राहा. आणि आता आम्ही आहोत. बघा, लग्न अगोदरच आमचे शिवबा जाणते, सवरते आणि कळते झाले. मग व्हायला नको? अजिबात नको. अहो, आधी हळद तर लागू दे. हळद लागेल, मग लग्न होईल, मग व्हा जाणते सवरते. आऊसाहेब, पण तुम्ही एकट्याच काळजीत दिसताय. अहो, एकट्याच का? तुमचे आबासाहेब कोणत्याही क्षणी येतील, आणि मग त्यांच्याबरोबर दादासाहेब, व्यंकोजी बाळराजे, तुमच्या छोट्या आऊसाहेब, जयंतीबाई साहेब. अहो, बघता बघता घर भरून जाईल. आऊसाहेब, तुमचे आबासाहेब आले की आम्ही निर्धास्त झालो, आणि ते जवळ असल्यावर चिंता आमच्या अवतीभोवती तरी फिरेल काय? आता उष्टी हळद सईबाईंकडे घेऊन जायला हवी ना? हुजूर गडबड झाली. क्या हुआ? वराड मांडवत पोचलं. क्या शर्म आनी चाहिए तुम्हें? ये मनुष्य खबर लेकर आए हो हमारे सामने. निकम्मे हो तुम, निकम्मे. एक भारत रोक नहीं सकते थे. माफी असावी हुजूर, मी तुम्हाला सगळं सांगितलं आतापर्यंत, पण तुम्ही काही कदम उचलायला तयार नाही. खामोश. खामोश बसला तर तिथे शुभमंगल होऊन जाईल. बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. अभी भी वक्त है हमारे हाथ में.
अब निशाना सही लगेगा, अब सही वार होगा। देखना फाल्गुन, कल पूरे मावल में मातम मचेगा, पूरे मावल में मातम मचेगा। अहो 2 घास खाऊन घ्या. अहो सुनबाईना हळद लावून आलो तर बो सुनबाई तर लई साजऱ्या आहेत नाही का होय तर बर बसा आले. झांबरे पाटील, गावात येणाऱ्या प्रत्येक वाटेवर कडक तपासणी राहू द्या आणि बरकंदाजांचं पथकही तैनात ठेवा. वय वय तसंच सांगितलंय म्या. परत एकदा जातो, म्हणजे नवीन संशयित कुणी दिसला तर धाडा घेतील माणसं. येतो म्या. चानवास घरातली सगळी रांधणं पाण्याने भरून ठेवा. आजूबाजूच्या घरातली रांधणे भरून ठेवा. पाणक्याला तसा निरोप द्या. होय होय या तुम्ही. बाजी काका, बाजी काका. दादोजी, तुम्ही 2-3 गावं पुढे जाऊन पथक घेऊन उभे राहा. म्हणजे महाराज साहेब आले की त्यांच्यावरनं नारळ लिंबू उतरून त्यांना थेट तिकडे मांडवात घेऊन या. बरं बरं निघतोच मी. महाराज साहेब एव्हाना यायला हवे होते. अहो येतील, बरोबर लवाजमा आहे तेव्हा एकाच्या ऐवजी 2 दिवस लागतील. तरी मी म्या जाऊन कानोसा घेऊन आलो. आले महाराज साहेब? राणीसाहेब, महाराज साहेब नाही आले, त्यांनी खलिता पाठवलाय. मजकूर महाराज साहेब शिवबांच्या लग्नाला हजर राहणार नाहीयेत. काय?